कोल्हापुरात सर्व पक्षात बंडखोरी 81 जागांसाठी तब्बल 818 उमेदवारांचे अर्ज दाखल। अमरावतीत महायुतीत फूट, राजकीय पक्षाकडून 36 विद्यमान नगरसेवकांना डच्चू। कोल्हापूर महापालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे 25 उमेदवार रिंगणात, भाजप राष्ट्रवादी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा जनसुराज्य पक्षातून अर्ज। छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून 81 उमेदवारांना एबी फॉर्म, 22 मुस्लिम तर 14 अनुसूचित जातीतील इच्छुकांना उमेदवार। इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी, 7 उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात तर 5 जणांनी घेतला अन्य पक्षांचा झेंडा हाती। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी आज अर्जांची छाननी होणार, 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत। राज्यात 29 महापालिका निवडणुकांसाठी आजपासून प्रचाराचा वेग वाढणार, उमेदवारांसोबत दिग्गजांच्या तोफा धडाडणार। अपक्ष उमेदवारांना उद्या चिन्ह वाटप, राज्य निवडणूक आयोगाकडून अपक्ष उमेदवारांसाठी तब्बल 190हून अधिक चिन्ह उपलब्ध। पुण्यात भाजपला सर्वाधिक बंडखोरीचा फटका, भाजपचे तब्बल 25 माजी नगरसेवक दुसऱ्या पक्षात। मुंबईत ठाकरे बंधूंच्या युतीतील 8 जणांची बंडखोरी, मनसेतील 1 तर ठाकरेंच्या शिवसेनेतून 7 जणांची बंडखोरी। नागपुरात भाजप शिवसेनेचा जागा वाटपाचा तिढा अखेरच्या क्षणी सुटला। 151 जागांपैकी भाजपकडून शिवसेनेला 8 जागा, त्यातील 6 जागांवर भाजपचेच उमेदवार। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, तर प्रभाग क्रमांक 33 मधील राष्ट्रवादीचे सर्व 4 उमेदवार तुतारी चिन्हावर लढणार। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 119 मध्ये मनसेनं बदलला उमेदवार, संतोष देसाईंच्या जागी विश्वजित ढोलम। राज्यात 15 महापालिकांमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पालिकांमध्ये नाराजी नाट्य। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, नागपूर, जळगाव या 6 महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना युतीत लढणार। मुंबईत भाजप 137 तर शिवसेना 90 जागा लढणार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंपासून सर्वच पक्षात बंडोबा, उमेदवारी न मिळाल्यानं अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय। ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज, बंडखोरी करत काहींनी अपक्ष उमेदवार म्हणून भरले अर्ज। कल्याण, डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी बिनविरोध केडीएमसीच्या पॅनल क्रमांक 18 मध्ये अर्ज केला होता दाखल। कल्याणमध्ये उमेदवारी नाकारल्यानं मनसेचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर पावडेंचा पक्षाला जय महाराष्ट्र कल्याण नांदिवली परिसरातील मनसे कार्यालय देखील बंद। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या 227 जागांसाठी 2500हून अधिक उमेदवार रिंगणात, राजकीय पक्षांकडून युती, आघाडी, बंडखोर अपक्ष असे सगळे मिळून 2500हून जास्त उमेदवारांचे अर्ज। मुंबई पालिकेसाठी अजित पवारांकडून सर्वाधिक 52 लाडक्या बहिणींना उमेदवारी, राष्ट्रवादीकडून 94 उमेदवार रिंगणात। मुंबईत पालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित आघाडीत पेच, वंचितकडून गेल्या 62 जागांमधील 16 जागा ऐनवेळी परत। कल्याण, डोंबिवलीत उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुकांनी पक्षाविरोधात रणशिंग फुंकलं, पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याने इच्छुकांचे बंड। अमरावतीत पालिका निवडणुकीसाठी 1021 उमेदवारांचे अर्ज दाखल, काल शेवटच्या दिवशी 715 उमेदवारी अर्ज दाखल। मुंबईत शिंदेंपेक्षा अजित पवारांचे अधिक उमेदवार, मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार। मीरा भाईंदरमध्ये भाजप आमदारांच्या अहंकारामुळे युती तुटली, शिवसेना 95 पैकी 81 जागांवर लढणार। उपविभाग प्रमुख विनोद गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल, गायकवाड यांना मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक 106 मधून उमेदवारी। शिवसेना पदाधिकारी भूपेंद्र कवळींची बंडखोरी, अमृता कवळी यांनीही भरला अपक्ष अर्ज। भाजप मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवींची बंडखोरी, कमलाकर दळवींनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज। मागाठाणे विधानसभेत शिवसेना भाजप आमने सामने, भाजपकडून वॉर्ड क्रमांक 25 मधून निशा परुळेकरांना उमेदवारी। विक्रोळी वॉर्ड क्रमांक 119 मध्ये मनसे शाखाध्यक्ष संतोष देसाईंना एबी फॉर्म दिला, मात्र 1 तासात तो पुन्हा घेण्यात आला, यावर संतोष देसाईंचा संताप। मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी, सौरभ घोसाळकरांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी। उत्तर मुंबईत मनसेमध्ये राजीनामा सत्र सुरू, मनसेच्या रमेश आंबोरेंचा राजीनामा। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, दोन्ही राष्ट्रवादींच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर। महादेव बाबर, प्रसाद बाबर यांची ठाकरेंच्या शिवसेनेत घरवापसी, काही महिन्यांपूर्वी महादेव बाबर यांनी राष्ट्रवादीत केला होता प्रवेश। पूजा जाधव यांना अखेर भाजपने दिली उमेदवारी, जाधव यांना शेवटच्या क्षणी मिळाली उमेदवारी।
पुण्यात मारणे आंदेकर नंतर आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज. कुख्यात गुंड बापू उर्फ कुमार प्रभाकर याने भरला अर्ज. सिंधुदुर्गातील देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती पदांची निवड. 4 पदांसाठी 4 अर्ज दाखल. भिवंडी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी. शेवटच्या दिवशी शिवसेनेचे उमेदवार मनोज काटेकर यांच्या नेतृत्वात शक्ती प्रदर्शन. सांगलीत भाजप 78 जागांवर स्वबळावर लढणार. 2 दिवसात नाराज असलेल्यांची समजूत काढली जाणार. अहिल्यानगरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती. राष्ट्रवादीला 34, भाजपला 32 जागा. परभणी महापालिकेत काँग्रेसमध्ये मोठं घमासान. अनिता सोनकांबळे यांना पक्षानं तिकीट नाकारलं. भाजपला अंधेरीत आणखी एक धक्का. भाजप मुंबई सचिव दिव्या ढोले यांची बंडखोर. सोलापूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. गणेश वानकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी. तर अकोल्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी. मदन शहा यांनी केला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. सांगली महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. 78 पैकी 33 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार. मीरा भाईंदरमध्ये शिवसेना स्वबळावर. रिपब्लिकन आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं भाजप सोबत युती केल्याची माहिती. पुण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये बिनसलं. शिवसेनेनं 15 नावं वाचून भाजपकडून चर्चा बंद केली. सेक्युलर काँग्रेसने हिंदू असल्याने मुलाला तिकीट नाकारल्याचं दुःख. माजी खासदार सुरेश टावरे यांचं वक्तव्य. नागपुरात शिवसेनेनं स्मशान घाटावर दिला एबी फॉर्म. उमेदवाराच्या आईच्या अंत्यसंस्कारावेळी अंतिम मुदत असल्यानं एबी फॉर्म दिल्यानं चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीची बैठक. सह्याद्री अतिथीगृहावर होणार संयुक्त बैठक. पुणे पालिकेसाठी मुख्यमंत्री घेणार 3 प्रचार सभा. अमित शहा देखील प्रचारादरम्यान पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी प्रकरणाची आज सुनावणी. पुणे न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी. ठाकरे सेनेनं मनसेसोबत नेमकं तेच केलं जे काँग्रेसनं वंचित सोबत केलं. भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांची ट्विट करत टीका. वर्ध्यातील देवळी रेल्वे स्टेशनवर तत्काळ आरक्षण तिकीट सुविधा उपलब्ध करा. खासदार अमर काळेंची मागणी. काँग्रेसमध्ये समन्वय. एकीनं निवडणूक आम्ही लढू. काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंचं वक्तव्य. भाजपचं आणि त्यांच्या नेत्यांचं ढोंग आता उघड पाडायलाच हवं. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंची ट्विट करत अमित साटम यांना डिवचलं. सिंधुदुर्ग नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सहकाऱ्यांसह मंडईची केली पाहणी. समस्या सोडवण्याचे प्रशासनाला आदेश. सिंधुदुर्गात कंत्राटी सफाई कामगारांना 4 महिने वेतन नाही. मालवण ग्रामीण रुग्णालयातील प्रकार. शिर्डीत मंत्री भरत गोगावले साईचरणी लीन. गोगावलेंनी घेतलं साई समाधीचं दर्शन. अनिल परबांची वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना विनंती. निवडणूक प्रचारात सर्व व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्षात येऊन शुभेच्छा न देण्याची विनंती. वापर करून मित्रांना सोडण्याची भाजपची प्रथा. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका. नवी मुंबईत भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. नाईक परिवाराकडून मंदा म्हात्रे यांच्या निकटवर्तीयांना डावललं. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. पुण्यात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना दणका. शिवसेनेच्या माजी नगरसेविका कल्पना थोरवेंचा ठाकरे सेनेत प्रवेश. हे घरातल्या घरात गरबा खेळतायत. कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायला हवं. संदीप देशपांडेंची भाजपवर टीका. अमरावतीत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. राष्ट्रवादीला निश्चित चांगलं यश मिळेल. भाजपला निवडणूक वाटते तितकी सोपी जाणार नाही. राष्ट्रवादीचे दीपक मानकर यांचं वक्तव्य. पुणे पालिकेसाठी 2 दिवसात मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची बैठक होणार. अर्ज माघारी घेण्यावेळी वेगळंच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता. यवतमाळमध्ये तापमानात घट. जिल्ह्यात 8.8 अंश तापमानाची नोंद. थंडीचा आरोग्यावर परिणाम. 31 डिसेंबरसाठी वर्धा पोलीस अलर्ट मोडवर. हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलीस ठेवणार करडी नजर. कराड येथील कृष्णा सहकारी बँक आता पश्चिम महाराष्ट्रासोबत. ठाणे, सोलापूर आणि कोकणात नवीन शाखा सुरू करणार. बँकेची विशेष सर्वसाधारण सभा पार. 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार. केवायसी नसल्यानं लाभ लाटणाऱ्यांवर कारवाई. सरत्या वर्षाचा आज शेवटचा दिवस. आज नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीसह जुन्या वर्षाला निरोप दिला जाणार. 31 डिसेंबरच्या निमित्तानं मद्यविक्री पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार. आज ऑनलाईन सेवा विस्कळीत होणार. नववर्षाच्या पूर्वसंध्येला देशभरातील गिग वर्कर्सचा विविध मागण्यांसाठी संपाचा इशारा. कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक. 1 ते 30 जानेवारी दरम्यान मार्गावर मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक. मुंबई, पुण्यासह इतर शहरातील हॉटेल्स आज रात्रभर खुली. पहाटे 5 वाजेपर्यंत खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, ऑर्केस्ट्रांना परवानगी.
घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो एक मार्गिका आज मध्यरात्री 2:45 वाजेपर्यंत सुरू राहणार. मेट्रोच्या आज 28 फेऱ्या होणार. साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दापोलीचा सन्मान. ज्येष्ठ कवी आणि गझलकार कैलास गांधी यांना निमंत्रण. कोकणचे करणार प्रतिनिधित्व. नववर्षात बोर व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी 2 नवीन गेट सुरू होणार. पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट, वॉच टॉवर आदी सुविधा. धाराशिवच्या दहिफळ गावात दारूबंदीसाठी महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दारूबंदी करण्याची मागणी. सिल्लोड शहरातील मुख्य मार्गावर गेल्या काही वर्षापासून प्रचंड वाहतूक कोंडी. विविध चौकात सातत्यानं वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त. सिल्लोड तहसीलमध्ये अधिकारी कर्मचारी निवडणूक कामात. संभाजीनगरमध्ये कर्मचारी नसल्यानं नागरिकांची कामं खोळंबली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.